नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया मटकीचं उसळ. मटकीला भिजवून मी मोड आणून घेतले आहे. किती छान मोड आले आहेत. चला मटकीचं उसळ बनवायला सुरुवात करूया. मटकीला किती छान मोड आले आहेत. मटकीचं सुकं उसळ बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटवूया, कढई ठेवूया. उसळ आपण पातेल्यात पण बनवू शकता. आपण कढईमध्ये बनवूया. आपला कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. 1 चम्मच तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झाला आहे. 1 चम्मच मोहरी टाकूया. 1 चम्मच जिरा टाकूया. मोहरी आणि जिरे चांगले कळले आहेत आपले. थोडस कढीपत्ता टाकूया. हिरव्या 4 मिरच्या कट करून घेतलेले टाकूया. मिरचीला फिरवूया. मिरची फ्राय झाली आहे. 1 मोठा कांदा कट करून घेतलेला टाकूया. कांद्याला परतून घेऊया. कांदा लालसर होईपर्यंत आपण कांद्याला फ्राय करूया. कांदा आपला छान फ्राय झाला आहे. आपल्या कांद्याला कलर पण छान आला आहे. 1 टमाटा बारीक कट केलेलं टाकूया. टमाट्याला फिरवूया. टमाटा फ्राय झाला आहे. हळद पावडर 1 चम्मच टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. आपण लसूण पण ठेचून टाकू शकता. मी अद्रक लसणाचा पेस्ट टाकत आहे 1 चम्मच. त्याला परतून घेऊया. 1 चम्मच मिरची पावडर टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. गरम मसाला 1 चम्मच टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. मोड आणून घेतलेल्या मटकीला 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे. आता फोडणीमध्ये टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवूया. शेंगदाण्याची चटणी वाटून घेतलेली 2 चम्मच टाकूया. आपल्या मटकीच्या उसळला चांगला स्वाद येतो. एकदम चव येतो. 1 चम्मच मीठ टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याला पण परतून घेऊया. मटकीचं सुक्का उसळ बनवायचं आहे. एकदम थोडंसं पाणी टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. 5 मिनिटं वाफेवर झाकून ठेवूया. 5 मिनिटं झाले आहेत. बघूया आपल्या मटकीचा उसळ कसा झाला आहे. मटकीचा उसळचा किती छान स्वाद येत आहे. आणि आपल्याला दर दिवस प्रश्न पडतो की भाजी काय बनवावी म्हणून. मटकीचा उसळ 5 मिनिटात झटपट बनतो. आणि छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण खातात. चपाती सोबत पण खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपल्या मटकीचा उसळ बनवून तयार झाला आहे. गॅस बंद करूया. आठवड्यातून 1 वेळेस तर आपण वेगळ्या कडधान्याचा उसळ खायला पाहिजे. शरीरासाठी गुणकारी असतो. किती छान झाला आहे आपला मटकीचा उसळ. गरम गरम चपाती सोबत खावं असं वाटत आहे. उसळ बघताच कवा खावं असं वाटत आहे. चला नाश्ता करूया. मटकीचा उसळ या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला पण कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.